महाराष्ट्राचा आवाज आपल्या हक्काचा। अंबरनाथ पार्ले गांव में खुल चुका है एक ऐसा प्रीमियम रेस्टोरेंट जहां आपको मिलता है डिलीशियस फूड साथ एक कॉजी इंटीरियर का आनंद। वेलकम टू नून टू मून। हर कॉर्नर आपको अपने एक अलग वर्ल्ड में ले जा सकता है। फैमिली मीटअप्स, गैदरिंग्स या अपने स्पेशल डिनर, नॉन वेज टू वेज। इनके मेन्यू में आपको हर तरह के डिलीशियस मिलते रहेंगे। इसलिए स्पेशल सिंधी डिशेस, जहाँ आपको मिलेगा एक वाइड वैरायटी ऑफ डिशेस, हर एक टेस्ट बर्ड को सॅटिस्फाय कर सके। नवा आवाज महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। तर पाहूया आजच्या महत्त्वाच्या काही घडामोडी। उल्हासनगरच्या कुर्ला कॅम्प चौकात रामनवमी सण मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। जय भवानी मित्र मंडळाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं। सकाळपासून या ठिकाणी महाप्रसाद आणि पूजन करून संध्याकाळी डीजेच्या गाण्यावर तरुणाईने ठेका धरला होता। पुन्हा रामराज्य यावं अशी प्रार्थना रामभक्तांकडून करण्यात आली। इन साथियों, आज हम कुर्ला कैंप चौक पे उपस्थित है। पिछले 4-5 साल से हम लोग रामनवमी का कार्यक्रम कर रहे हैं। जय भवानी मित्र मंडल कुर्ला कैंप गुजराती पाड़ा उल्लासनगर 5 की तरफ से मेरे आए हुए सभी दोस्त यार, मित्रगण, निजाम भाई शेख, एडवोकेट जय भाई गायकवाड़, वाशु भाई कंडारे, डब्लू भाई, ट्रैंक स्टार आदर शुक्ला भाई, हमारे अशोक श्रीवास्तव भाई, हमारे भाई साहब राज सिरसवाल और मेरे निजाम भाई शेख और मेरे मनोज भाई वाल्मीकि और मेरे बहुत सारे भाई नीचे खड़े जिनका सभी का नाम नहीं ले सकता हूँ, लेकिन मेरे जो भी हिंदू मुस्लिम मेरे जो भी भाई यहाँ पे आए, मैं सबका तहे दिल से स्वागत करता हूँ। और ऐसा ही प्यार बना रहे, हम हर साल जोरदार ऐसे ही कार्यक्रम बनाते रहेंगे। जय श्री राम, जय जय। या ठिकाणी जय भवानी मित्र मंडळ आणि बडा एनसी बॉयज यांनी रामनवमी निमित्त जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि लोकांना संदेश दिलेला आहे की श्रीरामाने जसं राम राज्यामध्ये इथल्या लोकांना सुखी समृद्धीचं राज्य दिलं, तसंच राज्य पुन्हा या महाराष्ट्रात प्रस्थापित झालं पाहिजे। मी एनसी बॉयज, बडा एनसी बॉयज यांचं अभिनंदन करतो की ते असे चांगले कार्यक्रम करताय आणि त्यांनी असं चांगले कार्यक्रम करत राहावं। आमची स्वराज्य संघटना आम्ही सर्व कायम त्यांच्यासोबत आहे। बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा सतत अपडेट। तुमच्या परिसरातील काही घडामोडी किंवा समस्या असतील तर आमच्या वृत्तवाहिनीला संपर्क करा आणि तसेच सतत अपडेट राहण्यासाठी आमच्या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।